पुण्याच्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती, शेकडो कोटींचा खर्च करूनही प्रशासनाला बादल्यांचा आधार. मुसळधार पावसात स्वारगेट मेट्रो स्थानकाची पोलखोल. नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं. अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोला याकडे सरकला. पर्जन्यवृष्टी कायम. अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळं बंद. 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली. पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क. त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खोडाळकडे जाणारा रस्ता वाहून गेला. पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता खचला. 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला. इंद्रायणी नदीला महापूर. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली. वाहतूक पूर्णपणे बंद. माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट. मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना पुण्यामध्ये थांबण्याचं आवाहन. 3 दिवसांपासून वसई जलमय. वसई फाटा, धुमाळनगर, एव्हरशाईनमधील लिंक रोड पाण्याखाली. नागरिक हैराण. पाण्यामधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात. नालासोपारा रेल्वे स्थानक अद्यापही जलमय. रुळांवर काही प्रमाणामध्ये पाणी. लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर. तानिया टाउन, राजनगर परिसरात पाणीच पाणी. जनजीवन विस्कळीत. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. पालघरसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील पूरस्थिती गंभीर. हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली. जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी रेस्क्यू. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा. एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. राष्ट्रवादीमधील एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी सूत्रांची माहिती. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. रोहित पवारांचं स्पष्ट मत. तर पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू हे नक्की. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण. मैत्रीमुळे भेटले असावे. दत्ता भरणेंचं वक्तव्य. तर बैठक कुठे झाली माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले. सुप्रिया सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना. नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्त्वाची बैठक. दिल्लीमध्ये इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक. खासदार आमदारांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व. मी मॅनहोलमधील मृत्यूवर हसलो नव्हतो. आमदार अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य. साकीनाका चेंबर दुर्घटनेवरून विरोधकांच्या रोषानंतर साटमांकडून बाजू स्पष्ट. जळगावातील जामोद प्रकरण विधानसभेत तापलं. निर्दोष पिता पुत्राला टॉर्चर केलं, हत्येमध्ये अडकवलं. रोहित पवारांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोषी पोलिसांवर फौजदारीसह निष्कासनाच्या कारवाईचा इशारा. फडणवीसांनी आम्हाला विकास कामं शिकवू नयेत. त्यांनी केलेली कामं महिनाभरात कोसळली. संजय राऊतांची टीका. तर विकास झाल्यास विरोधकांना पोटशूळ उठतो. आत्मपरीक्षणाची गरज. नवनाथ बन यांचा पलटवार. 65 वर्षांचा हिशोब द्या. नौटंकी बंद करा. जातीनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे. 9 जुलै रोजी वडेट्टीवार आणि धानोरकर गटांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश. कोल्हापूर खंडपीठाने सांगली जिल्हा बँक नोकर भरतीवरील स्थगिती उठवली. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का. सांगली जिल्हा बँकेत 444 पदांची भरती होणार. लोहगड हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट. 4 महिन्यांपूर्वीच आरोपी सिया चेतनने गुपचूप लग्न उरकलं. व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर. दोघेही सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी. नवी मुंबईच्या तळोजामध्ये भरधाव कारची 5 ते 6 वाहनांना धडक. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी. तळोजा पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू. पैठणमधून ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान. टाळ मृदंगांचा गजर. फुगड्यांच्या फेऱ्यामध्ये वारकऱ्यांचा उत्साह शिगेला. विठू नामाच्या गजरामध्ये पैठण संगे देहूनगरी दुमदुमली.